हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी कलाकारमध्ये। मी विठ्ठल गावकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मंडळी, मुंबईतून गावा गेला असं आहे, कारण असं की आज दोन तारीख दसरो असा आणि दसऱ्यानिमित्त आमच्या दीर्घदेवी मंदिरात घट बसले असत। ते आजपासून आज शिवलग्न असत आणि 9 दिवस कार्यक्रम जत्रोत्सव आमच्या दीर्घदेवी मंदिरात चालू असतो। तर आता बघा, हे आमचे ब्लॉगर यांका ओळखताच तुम्ही, गीतेश गावकर, आणि मी आता चालला असतो देवळाकडे। आमच्या दीर्घदेवी मंदिरात आता थोड्याच वेळात शिवलग्न वगैरे सगळं लागतली असत, कार्यक्रम असतात। तर आम्ही तुमका आता सगळं ह्या व्लॉगमधून दाखवतेला असं आहे। तर व्लॉग शेवटपर्यंत बघा मंडळी, व्हिडिओ आपलं भारी होतो असा, आणि रोज मी तुमका 9 दिवस जे जे कार्यक्रम होत असतात ते तुमका मी आज दाखवतले। त्यामुळे ही 9 दिवसांची सिरीज नक्कीच बघा तुम्ही मंडळी। तर चला आता आपण डायरेक्ट जाऊया आपल्या मंदिराकडे। तुमका मंदिराचं परिसर वगैरे सगळं दाखवते। आमचं मंदिरात डेकोरेशन वगैरे सगळं केलेला, दुकानं कोणी घातले नाही ती। चला आता आपण डायरेक्ट मंदिराकडे जाऊया। तर मंडळी, आता एक एक करून सगळी ग्रामस्थ एक सुरुवात झाली आहे। बागे भाऊ आमचे, आणि हा आमचा दीर्घदेवी मंदिराचा परिसर असा। अय सातक, तर आता आपण चला आतमध्ये जाऊन बघूया। आमचा दीर्घदेवीचा मंदिर आहे। हो, आपण आता आम्ही निशाण लावूक चालला असा, चल जाऊया। येते का नाही दादा? आपण जाऊया। हे बघा, विठ्ठल हे दुकान लावले नाही आमच्या माणसांनी। आमचं काय बचत गटाचं नाही हा, काय काय बरं येऊ काय आनंद वरी आहे ना। आता निशाण लावतो ते जाऊन येते। तर आमच्या प्रवेशद्वाराकडे निशाण लावतले आहेत। नमस्कार जी, नमस्कार। दोस्तो मुंबई का रे? हो हो हो, थांबा तू 2 मिनिटात करतोय। तुझ्याकडे दुसरं फोन कसला होतो? जो व्ह्यू होतो ह्याच्यात लोगो, त्याच्यात लोगो ना। निशाण लावून झाला, आता हे खाली उतरता। तर मंडळींनो, आता आपण इला असं मंदिराच्या वरच्या भागात, मंदिराचा वरचा भाग आहे, कारण आता कळसावर एकदम मेन कळसा तिथे निशाण लावूचा, त्यासाठी सगळे इले आहेत। पण आता तकडेच येईल असं आहे। चला जाऊया बाहेर। काका आता चढता निशाण लावसाठी वरती।
चढतात कारण पायरी नाही ना, कडप्पा असतो त्याच्यामुळे चढाक जरा घसरडा, त्याच्यामुळे रिस्की वाटता. आपलं संकेत भाऊ आता वर चढलो हा. अजून वर चढ घरू कसला तर जाणार लावू नको. काय आता जाऊ गावात नाही चढलो बाबानो. सोडू नको मेले हात धुवून. काठी देवा नाही खालची काठी एक सांग ना मोठी ती काठी आहे ती काठी आहे खाली कोण नसतं ते काम सांग आमचं गाभारो. गेले भिरवंडे गावापासून आपलं निशाण इलेला असा. ह्या निशाण इल्यानंतर मग आपल्याकडे इथे शिवलग्न लागतली. हॅलो एका पाहुणे इकडे दाखव खडे पळत आता. हॅलो फ्रेंड्स, भाई दिसणार तू एवढं केलं म्हणू. हॅलो फ्रेंड्स. आमचे प्रथमेश भाऊ चला आम्ही चाललो देवळात जाऊया निशाणीला.
हे बघ गुरु शेठ गुरु भाऊ गाडी तर ठेवा आता पाऊस गेलो ना आज या ठिकाणी दसरा उत्सव साजरा होत असताना भाविकांचं दोरगावच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. उपस्थित सर्व भाविक भक्तांना विनंती आहे, मंदिराच्या मुख्य गेटमधून ज्या सर्व गाड्या 3 व्हीलर 2 व्हीलर 4 व्हीलर ज्या उभ्या केलेल्या आहेत त्या कृपया आपण सर्वांनी गेटच्या बाहेर उभ्या करायच्या आहेत. कारण देव ज्यावेळी मंदिराच्या बाहेर जाणार त्यावेळी त्या ठिकाणी अडथळा होण्याची शक्यता आहे. तर कृपया आपण सर्वांना आम्ही या ठिकाणी विनंती करत आहोत की आपल्या ज्या 2 व्हीलर आहेत 4 व्हीलर आहेत 3 व्हीलर आहेत अशा सर्वांनी कृपया. मंडळीनं पाऊस पडलो हलकोसो मगाशी आणि आता बघा इंद्रधनुष्य येईल. आज किती एवढं चांगलं दिवस असा, साक्षात इंद्रधनुष्य आज देवांच्या भेटी गेलं.
देवीनगरला लागण झाल्यानंतर आता देव परत आपल्या मंदिराच्या ठिकाणी चालला असेल. जाप लागले कारण औषध वगैरे काढून देवाची लग्न झाली रात्री आता परत देवाचा हो काय म्हणतात अरे गावाला मला केळी खाऊन खाऊन फुगलस आणि आता काय की व्हिडिओ कॉल खय 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 फटावतस खय मागं साखरेचा खायला साखरेचा चार पिशे दोन पिशे आता एकाच द्यावा नंतर येतंय हा हा बघा गरमागरम कांदा भाजी आज उपवास हा आता घेतला असतंय कांदा भाजी गरमागरम आज उपवास हो हो व्हिडिओ आम्ही घरात बघता आमचे दाखवता आता आम्ही
आता दिसतं नाच म्हटलं आकडे गेले गे ही काकी ही आमची काकी. आपली काकी हो हा. हे बालवाचं दुकान हमेशा सून सांगतली गे येत तो लागे मम्मी वाड्याकडतो लागे होय गेल्यानंतर कसं आहे हा, बोला. कसं 40 ₹40 ना देते. खाजा घेतला हळूहळू घरात जाय यूट्यूबला होता. तर मंडळी आता आम्ही देवळा सुनीला असा देवांची लग्न तुम्ही आता बघितलास लावून झाली आणि आता आम्ही घराकडे येलो कारण संध्याकाळी परत जाऊचा असा. तर आजपासून 9 दिवस आमच्या मंदिराचा जत्रोत्सव चालू असतो हा. तर तुम्ही इकडे आमच्या जवळ काही असलास तर नक्की एकदा यावा. 7 वर्षानंतर देवस्थान चालू झाला. तर म्हणजे आजचा व्हिडिओ आहेच थांबवतोय. कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया मंडळी पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.